श्रीराम समर्थ. सद्गुरू स्वामी स्वरूपानंद रचित साधनाष्टक. सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी साधकाने साधन मार्गावर असताना कोणत्या गोष्टींचा अंगीकार करावा आणि कोणत्या गोष्टीचा त्याग करावा याचे आलेखन केले आहे. साधनाष्टकामध्ये साधकाचा द्वैत ते अद्वैत प्रवास मांडला आहे. साधनी असावे तत्पर, संकटी न सांडावा धीर, सोहम स्मरण वारंवार, निजांतर चोखाळावे. साधकाने उचित साधना करण्यासाठी सदैव तत्पर असावे. ठरलेली वेळ चुकवू नये. साधनात आडवी येणारी मायारूपी प्रलोभनांना थारा देऊ नये. उदाहरणार्थ आळस. कितीही संकट येऊ दे तरी साधन सोडू नये. आपल्या आराध्यावरील इष्टावरील श्रद्धा किंचितही ढळू न देता निरंतर साधनरत राहावे. आपल्या साधनाचे स्वरूप नाम साधना असेल, मंत्र साधना असेल किंवा सोहम साधना असेल, ते चालू ठेवण्याचा अविरत प्रयत्न करावा. त्याचा परिणाम म्हणून आपल्या अंतरंगातील अनेक काटेकुटे म्हणजेच षड्रिपुण्य उत्पन्न होणारे दोष आपोआप नष्ट होतील. जसे शेतजमिनीची मशागत करून मगच ती नवीन पीक घेण्यासाठी तयार होत असते, तद्वतच अंतरंगाची मशागत करावी. यालाच स्वामी स्वरूपानंद अंतरंग चोखाळणे असे म्हणतात. नाना वृत्तींचे स्फुरण अंतरी होतसे कोठून, साक्षीत्वे आपुले आपण अति अलिप्तपणा ठेवून या. स्वामी म्हणतात की आपल्या अंतरंगात नेमके कोठून वृत्ती निर्माण होतात याचा अभ्यास करावा. अभ्यास करताना अंतरंगाचा अंतःकरणाचा अभ्यास करावा. त्याची रचना कार्यपद्धती कशी आहे हे पाहावे. आपले अंतःकरण 4 भागांचा समुच्चय आहे. जसे 4 पदरी रचना असावी तसे. त्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचा अंतर्भाव होतो. यांचे कार्य आणि स्वरूप अभ्यासण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मन सतत कार्यप्रवण असते. विचार हे त्यांच्या कार्याचे स्वरूप आहे. खरं तर विचार हे दुधारी तलवारीसारखे असतात. त्याला असं म्हणतात. सतत विचारमग्न असणे हे त्याचे सामान्य रूप आहे. मनामध्ये सतत विचारांची मालिका प्रवाहित होत असते. मन सतत वेगवेगळे विचार करत असते किंवा एकच विचार सतत करत असते आणि सामान्यतः हे सर्व विचार विषयनिष्ठ संसारी विचार असतात. फक्त मन अमनी नमनी होते तेव्हा फक्त ती शून्यावस्था प्राप्त होते. विचार शून्यता प्राप्त होते. बुद्धी. मन जिथे जोडले जाते ती गोष्ट विषयवस्तू आपल्या विचारांमध्ये येते. अशा अनेक विचारांपैकी नेमका कोणता विचार आपल्या हिताचा आहे याचा निर्णय बुद्धीच्या आधारे घेतला जातो. त्या विषयवस्तूविषयी योग्य, चांगली वाईट, श्रेयस प्रेयस अशा कसोट्यांच्या आधारे योग्य वस्तूचा म्हणजेच आपल्या इष्टाचा विचार केला जातो. चित्त. बुद्धीच्या आधारे निश्चित केलेल्या इष्टाचा विचार चित्तामध्ये निरंतर चालू असतो. सामान्यतः साधकाला साधनेच्या सुरुवातीला अशा प्रकारे आपल्या इष्टाची निश्चिती करावी लागते आणि त्याला अनुलक्षून त्याचा साधक म्हणून प्रवास सुलभ होतो. अहंकार मी माझे भाव प्रदर्शित करतो. स्वामित्वाचे दर्शन देतो. मीपणा अविद्या आहे. साधन करत असताना साधकाचा अहंकार कणाकणाने कमी होत जातो. आपल्या इष्टाच्या चिंतनात स्वामित्व कमी होऊन ममत्व विरघळून जाते आणि साधकामध्ये हळूहळू आत्मज्ञानाचा विकास घडायला लागतो. साधकाला येथे मला आत्मज्ञान झाले किंवा होत आहे असा अहंकार होऊन उपयोग नसतो, कारण हा अहंकार म्हणजे अविद्याच आहे. अविद्यारूपी अहंकार गेला तरच खरा आत्मज्ञानाचा प्रसाद प्राप्त होतो. येथे हे समजून घ्यायचे आहे की अंतःकरण चतुष्टय ही संकल्पना ज्ञानी माणसांनी मांडली आहे की ज्यायोगे मूळाचा शोध घेणे सोपे जाईल. साधकाने इथे समजून घेतले पाहिजे की मन, बुद्धी, चित्त, अहंकार यातील अहंकाराचा लय साधला असता इतर सर्व गोष्टी अनायासे लय होतात. जेव्हा अहंकार जातो तेथे पूर्ण चेतना उरते आणि अहंकार गेल्यामुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4ही कप्पे आपोआप नाहीसे होतात. उजेडी राहिले उजेड होऊन असा प्रकाशभाव तयार होतो. यालाच आत्मप्रकाश म्हणतात.
हाच तो भक्ताच्या किंवा साधकाच्या निर्मल हृदयातील स्वच्छ सुंदर विलोभनीय हरितमाळावरचा लख सूर्य आत्मप्रकाश होय. थोडक्यात साधकाला ब्रह्मचेतनेचा स्वतःमधून येणारा अनुभव हाच आत्मानुभव किंवा आत्मसाक्षात्कार होय. एकदा का हा अनुभव आला की वरचेवर चैतन्याची गती, स्थिती, प्रगती हे सर्व आपोआप कळत जाते. जेव्हा साधक स्वतः देही असून सुद्धा स्वतःकडे चैतन्य म्हणून पाहू लागतो, हाच तो विदेहमुक्तीचा किंवा हाच तो याची देही याची डोळा होणारा आत्मसाक्षात्कार होय. म्हणून आपले अंतःकरण जर मी माझे विसरून तटस्थतेने अलिप्ततेने पाहण्याचा प्रयत्न केला तर साक्षीत्वाची कला साधकाला प्राप्त होते आणि त्यातून मी माझे मावळून तू तुझे सर्वत्र चैतन्य म्हणून पाहिले जाते. हाच तो आत्मसाक्षात्कार. वेगळ्या शब्दात संसार आणि संसारी वृत्तींचा नाश होतो. वृत्तींचे मूळ कळले की ती नष्ट होते आणि आता त्याच जागेवर आत्मज्ञानरूपी गंगा प्रवाहित होते. सर्वेंद्रियांसह वर्तमान मन बुद्धी आणि अहंपणा आत्मारामी समर्पून निजनिवांतपण उपभोगावे. साधकाने प्रत्येक क्षणी आपल्या अंतरंगात स्थित असणाऱ्या आत्मारामाला म्हणजे शुद्ध चेतनेला हा देह मन बुद्धी अहंकार समर्पित करून संपूर्ण विश्वात भरून राहिलेल्या शांतीचा आनंदाचा उपभोग घ्यावा, अनुभव घ्यावा. साधकाने स्वतःकडे आत्मचैतन्य किंवा ब्रह्मचैतन्य म्हणून पाहावे. चालता बोलता हिंडता फिरता लिहिता वाचता खाता जेविता नाना सुख दुःख भोग भोगिता निजात्मसत्ता आठवावी. साधकाने चालता बोलता हिंडता फिरता लिहिता वाचता खाता जेविताना थोडक्यात जीवनात येणाऱ्या विविध अनुभवांचा गोष्टींचा अनुभव घेताना सुखाचा आणि दुःखाचाही अनुभव घेत असताना भोग भोगत असताना आपल्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मारामाला म्हणजे चैतन्याला कधीही विसरू नये. सदैव ब्रह्मचैतन्याच्या अनुसंधानात राहावे. जीवन व्यवहार अनायासे घडत राहतात. होता सोहम भजनी तन्मय एकटवटोनी ज्ञातात्मीय येई आत्मसुखाचा प्रत्यय अतींद्रिय स्वभावे जे. साधकाचा प्रवास अशा टप्प्यावर आला आहे जेथे साधक सोहम भजनी सहज रममाण झाला आहे. साधक प्रयत्नरहित साधनेमध्ये रममाण होतो. साधना इतकी खोलवर जाते की ज्ञाता आणि ज्ञेय हे द्वैत संपून जाते. त्याचा परिणाम असा होतो की साधकाला आत्मचैतन्याचा शुद्ध चैतन्याचा बोध होतो. त्यायोगे साधकाला अकारण आनंद शांती आणि समाधानाचा अनुभव येतो. हा अनुभव घेण्यासाठी त्याला ज्ञानेंद्रियांची गरज नाही. इंद्रियांपलीकडे असणारा हा अतींद्रिय अनुभव आनंद शांती समाधानाचा अनुभव साधक उपभोगत असतो किंवा उपभोगत आहे. नादश्रवण प्रकाशदर्शन तेथे श्रोता द्रष्टा कोण तो आत्माची मी हे ओळखून तदनुसंधान राखावे. साधना अधिक खोल होत जाते तसतसे वेगवेगळे अनुभव साधकाला येऊ लागतात. दिव्य प्रकाशाचे अनुभव, अनाहत नादाचा अनुभव. अनाहत नाद म्हणजे असा नाद जो कोणत्याही आघाताशिवाय निर्माण होतो. साधक साधन साध्य या त्रयीतील साधक आणि साध्यात एकरूपता येते. मी म्हणजे देह नसून मी अंतस्थ असणारा आत्मतत्वच आहे हा बोध पक्का होतो. या बोधाच्या अनुसंधानाचा प्रवास सुरू होतो. येथे साधक समत्वाच्या अधीन होतो. साधक सदैव आत्मानुसंधानात म्हणजे स्वरूपानंद संधानात असल्याने त्याच्या स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या पंचेंद्रिय विषयांची यात अवघा भरला नारायण अशी भावावस्था त्याला प्राप्त होते. सदा स्वरूपसंधान हेची भक्ती हेची ज्ञान तेणे तुटोनी कर्मबंधन परमसमाधान प्राप्त होय. जेव्हा साधक आत्मचैतन्याशी सदैव रममाण असतो तेथे भक्ती आणि ज्ञानाचा विकास आपोआप होतो. त्याच्या बाह्य जीवनात कोणतीही परिस्थिती असो साधकाचे अंतर्मन अंतरंग जीवन सदैव निश्चल आणि आत्मानुसंधानी असते. असा त्याच्या चित्ताची शांती ढळत नाही. आता त्याचे मन अमन
नमन झाले असल्याने, अहंकाराचा निराकार झाल्याने वृत्तीचे स्फुरण होत नाही. परिणामतः निश्चल झालेल्या मनाला परमसमाधान प्राप्त होते. हे समाधान म्हणजे समत्वाच्या अधीन होणे, समाधी होय. समत्वम योग उच्यते. अशी अवस्था साधकाला प्राप्त होते. क्लेशरहित संतोषी जीवन, प्रयाणकाळी सोहम स्मरण, घडो आवडी परमार्थ चिंतन, आशीर्वचन तुम्हास हे. कर्मबंधन तुटलेल्या साधकांचे जीवन समाधानाने, संतोषाने परिपूर्ण आणि क्लेशरहित असते. देहत्यागापर्यंत उर्वरित जीवन साधक आत्मरत जगतो. साधक जीवनाच्या सुरुवातीलाच धारण केलेल्या सोहम अनुसंधानातच तो देहाचा त्याग करतो. वस्त्रे पालटावीत इतक्या सहज भावात देहत्यागाच्या वेळी तो अनुसंधानरतच असतो. सरतेशेवटी असे साधक जीवन जगणाऱ्या आणि प्रयत्नरत असणाऱ्यांना सद्गुरू स्वामी स्वरूपानंद आशीर्वाद देत आहेत की तुम्हाला आवडीने परमार्थाचे चिंतन घडो. येथे परमार्थ म्हणजे परमतत्वाचे सप्रेम चिंतन घडो असा आशीर्वाद देत आहेत. अस्तु.